नमस्कार. आयरे गावातील सर्व मतदारांना विनंती करत आहे की येत्या 20 मेला आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करायचा. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी गेल्या 10 वर्षात प्रचंड काम म्हणजे मतदारसंघातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण असेल, गावोगावी जलकुंभांची कामं असतील, कनेक्टिव्हिटीची कामं असतील, रेल्वेची एक लाईन वाढवण्याचं काम असेल, अशी बरीचशी विकास कामं त्यांनी केलेली आहेत. त्यासाठी आपण सर्व आयरेकरांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि 20 मेला त्यांना सर्वांनी मतदान करून आयरे गावातून प्रचंड लीड मिळवून द्यायची. 4 दिवसापूर्वीच मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आयरे गावातील महत्त्वाच्या कामांसंदर्भात, आयरे गावातील महत्त्वाच्या विषयांसंदर्भात भेटलो आणि खासदारांकडे आयरे गावातील जी कामं अपेक्षित आहेत ती कामं त्यांच्यापर्यंत पोचवली, त्यांच्याशी या कामांसंदर्भात चर्चा केली, ही कामं संपूर्ण त्यांना समजवली किती महत्त्वाची आहेत आणि त्याने या सर्व कामांसाठी आयरे गावातील सर्व नागरिकांना, आयरे गावातील सर्व भूमिपुत्रांना यासाठी नक्की सहकार्य करेल असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. ही कामं सर्व खासदारांशी निगडीत असल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर ही कामं कोणती आहेत ही आपल्यापर्यंत मी सांगणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या खासदार साहेबांच्या 5 वर्षाच्या कालावधीत आपण आता त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. तर येत्या 5 वर्ष आपण याचा पाठपुरावा करून हे आयरे गाव आणि आयरे गावातील संबंधित विभागाशी असलेले विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार. हे विषय कोणते आहेत हे आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पहिला विषय आहे, आयरे गावाला आता 2 ट्रॅक म्हणजे जे आता डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर जो जातोय, इकडनं 2 पटऱ्या रेल्वेच्या वाढत्या, दिवा वसईचा जो ट्रॅक जातो इकडनं, तर या 2 ट्रॅक वाढत असल्यामुळे जो आता लक्ष्मण रेषाकडे क्रॉसिंगचा जो रस्ता आहे, जिथं आज आपण पटऱ्या ओलांडून ज्या बाजूला जात आहे, तर तो भविष्यात तिथनं रेल्वेकडनं कंपाऊंड वॉल टाकण्यात येईल आणि तिथनं जाणं येणं पॉसिबल होणार नाही. आणि ऑलरेडी जर 4 ट्रॅक असतील तर ते खूपच रिस्की असणार आहे. तर यातनं मार्ग काढण्यासाठी आयरे गावाच्या ब्रिजच्या आपण बाहेर पडलो की राईट साईडला इमिजिएटली होडी बंगल्याच्या इकडनं लक्ष्मण रेषाकडे आणि तिकडनं भोपरकडे एक पॅरेलल रोड रेल्वेला असावा, यासाठी खासदार साहेबांनी रेल्वेकडे पाठपुरावा करावा. म्हणजे जसा आपल्या आयरे गावातला मच्छी मार्केट साईडचा रस्ता आहे तसाच त्या बाजूला एक पॅरेलल रोड असला तर आपण ब्रिजच्या बाहेर पडलो तर इमिजिएटली आपण राईटला टर्न मारून कोणाला लक्ष्मण रेषा आयरे रोड साईडला जायचं असेल, कोणाला तुकाराम नगर, सुनील नगर, नांदिवली, भोपर या भागापर्यंत जायचं असेल तर 5 मिनिटात आपण पोहोचू शकतो. तर रेल्वेला एक पॅरेलल रोड आपण मंजूर करावा आणि तो लवकरात लवकर करण्यात यावा, याचं एक मी याच्यामध्ये विनंती केलेली आहे. दुसरी विनंती मी केलेली आहे की आयरे गावात रेल्वे स्टेशन 2 रेल्वे स्टेशन येतात, एक अप्पर रेल्वे स्टेशन येतो आणि एक आपला कोपर रेल्वे स्टेशन येतो. तर दोन्हीही स्टेशनचे नाव हे कोपर स्टेशन आहे. पण माझी खासदार साहेबांना विनंती आहे की या दोन्ही स्टेशनचं नाव कोपर आहे आणि दोन्ही स्टेशन आयरे गावात येतं, तर या दोन्हीमधनं किमान एक स्टेशनचं नाव आयरे करण्यात यावं. हे माझं आणि इथल्या भूमिपुत्रां रिलेटेड हा विषय आहे. कारण की आयरे गावाचं अस्तित्व कुठेतरी टिकला पाहिजे. आज आयरे गावामध्ये स्टेशन असूनही आपण कोपर ईस्ट, कोपरला जायचं असं म्हणतोय, पण आयरे गावाचा कुठेही उल्लेख होत नाही. तर एक इथला भूमिपुत्र म्हणून, इथला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे हा विषय मांडला आहे की आयदर वरच्या कोपर स्टेशनचा, दिवा वसईचा जो कोपर स्टेशन त्याचा किंवा आपल्या लोकलच्या कोपर स्टेशनचा एका स्टेशनचं नाव आयरे करण्यात यावा किंवा आयरे कोपर असा करण्यात यावा, यासाठी मी त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. तसा मी त्यांच्याकडे प्रस्ताव देखील दिलेला आहे. तिसरा महत्त्वाचा विषय आहे की रेल्वेच्या ब्रिजचं काम चालू असताना, म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिजचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा त्याने पूर्वेकडील तिकीट घर बंद केलेले रेल्वेने. तर पूर्वेकडील तिकीट घर बंद केल्याने इकडनं त्या बाजूला म्हणजे वेस्ट साईडला जायला लागतो आपल्याला तिकीट काढण्यासाठी. त्यासाठी काही लोक पटऱ्या ओलांडून जातात. आता ऑलरेडी आपण 2 ब्रिजेस केलेले आहेत, पण तरी काही लोक फक्त तिकिटासाठी पटऱ्या ओलांडून जातात. त्यामुळे ईस्टला जेवढे ईस्टवरनं कोपरकडे जे ट्रॅव्हल करतायत त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण जसा पहिले पूर्वेला होता कोपर ईस्टला जसा तिकीट घर होता, तिकीट ऑफिस होता, तो नव्याने परत सुरू करण्यात यावा. चौथा विषय आहे
की आयरे गावातील किंवा या म्हात्रेनगर, राजाजीपत, तुकारामनगर, सुनीलनगर हे संपूर्ण जे नागरिक कोपर स्टेशनवरनं प्रवास करतात, तर ज्येष्ठ नागरिकांची वारंवार आपल्याकडे मागणी असते की एकतर इकडे एक सरकता जिना व्हावा किंवा लिफ्टची व्यवस्था व्हावी. कारण की सिनियर सिटीजन्सला ट्रॅव्हल करताना जशा बाकी रेल्वे स्टेशन्सला आहेत तशी व्यवस्था आपल्या कोपर स्टेशनला व्हावी. एकतर सरकते जिने किंवा एखाद्या लिफ्टची व्यवस्था कोपर स्टेशनवर करण्यात यावी. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं डोंबिवली स्टेशनचं सुशोभीकरण झालेलं आहे, जसं ठाकुर्ली स्टेशनचं झालेलं आहे, तसं कोपर स्टेशनचाही संपूर्णपणे सुशोभीकरण करण्यात यावा. 6वा विषय आहे आयरे गावातील रिंग रूट. आता हा रिंग रूट जवळपास त्याचा सेकंड फेज चालू झालेला आहे. म्हणजे आपल्या दुर्गाडीपासून तर मोठ्या गावापर्यंत याचा फेज चालू झालेला आहे. नंतर मोठ्या गावाकडनं कोपर आयऱ्याकडे येणार आहे. त्या रिंग रूटमध्ये बऱ्याच नागरिकांची घरं तुटण्याची शक्यता आहे. तर यासाठी यांचं पुनर्वसन धोरण खासदाराने तयार करावा आणि हा पुनर्वसन धोरणमध्ये कोणीही नागरिक, आयरे गावात राहणारा कोणताही नागरिक बेघर होणार नाही, कोणालाही रस्त्यावर येण्याची वेळ येणार नाही, असं पुनर्वसन धोरण तयार करावा आणि यांचं सर्वांचा पुनर्वसन आयरे गावातच व्हावा अशी काहीतरी धोरणं शासनाच्या मार्फत त्याने तयार करावं. आणि दुसरा एक विषय आहे की रिंग रोडची जी मार्जिन होती 150 मीटरची, ती बाकी केरला वगैरे बाकी राज्याने परत 50 मीटरवर केलेली आणि आपण आजही 150 मीटरवर. परंतु आता जेव्हा रिंग रोड जातोय तर इथल्या भूमिपुत्रांची मागणी आहे की रिंग रोडच्या गावाकडील बाजूची संपूर्ण जागेवरनं CRZ काढण्यात यावं. म्हणजे रिंग रोडच्या त्या बाजूला खाडीचं आरक्षण CRZचं राहावा, परंतु रिंग रोड जर जातोय, रिंग रोडच्या हाईटच्या या बाजूला जो आयरे गाव आहे याच्या संपूर्ण भागातून CRZ हा वगळण्यात यावा. त्यासाठी काय रिव्हिजन DPR मध्ये करावं लागेल ते साहेबांनी करावं आणि या भागातनं CRZ, रिंग रोडच्या गावाकडील भागातनं CRZ हटवण्यात यावं. आयरे गाव ते कोपर हा संपूर्ण परिसर एक कच्चा नाला म्हणताच येणार नाही, एक अशी पडीत जागा आहे जिथे संपूर्ण म्हणजे पूर्ण शहराचा ड्रेनेज नाल्यामध्ये तिकडे येतो. परंतु हा जर कन्स्ट्रक्टेड असला, म्हणजे आयरे ते भोपर, जसं सुनीलनगरवरून नांदिवलीवरून आयरे गावापर्यंत तो कनेक्टेड आहे, इकडनं म्हात्रेनगरपर्यंत तो कन्स्ट्रक्टेड व्यवस्थित आहे, परंतु आयरे आणि भोपरच्या मध्ये हा कन्स्ट्रक्टेड नाही आहे. त्यामुळे हा पाणी संपूर्ण विभागात पसरत राहतो. त्यामुळे आयरे ते भोपर हा संपूर्ण नाला कन्स्ट्रक्ट करण्यात यावा, जेणेकरून पावसाळ्यात जेव्हा हाय टाईड्स असतात तेव्हा जो पाणी भरतो तो भरणार नाही. त्यासाठी हा संपूर्ण नाला आयरे ते भोपर कन्स्ट्रक्ट करण्यात यावा. दुसरा एक महत्त्वाचा विषय की जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत जी भुएरी गटर लाईन टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन्स 2008 साली हा काम सुरू झालेला, परंतु मी निवडून आल्यानंतर बरेचसे मिसिंग लिंक्स होते. हा ड्रेनेज लाईनची कामं बरेच ठिकाणी पेंडिंग होती. आयरे गावातली ही कामं पूर्ण झालेली आहेत. आयरे गावातल्या ड्रेनेज लाईनचं पाईप कुठेही टाकण्याचं बाकी नाही आहे. आयरे गावातलं पंपिंग स्टेशनचं काम देखील पूर्ण झाले, परंतु आयरे गावातील पुढील म्हणजे कोपर, मोठा गाव इकडे काही लिंक्स जर मिसिंग आहेत, त्याच्यामुळे हा पंप अजून चालू होत नाही, पंपिंग स्टेशन चालू होत नाही आहे. जर हा पंपिंग स्टेशन सुरू झालं आहे, जर पुढे कुठे काम पेंडिंग असेल ते कंप्लीट झालं तर संपूर्ण ड्रेनेज हा आपण अंडरग्राऊंड मार्गाने आयरे गावातनं पंप करून बाहेर काढू शकतो. तर त्यासाठी या कामामध्ये कुठेही मिसिंग लिंक्स असतील आयरे गावाच्या बाहेर तर ते पूर्ण करण्यात यावं आणि या पंपिंग स्टेशन लवकरात लवकर चालू करण्यात यावं. दहावा महत्त्वाचा एक विषय आहे की आपण गेल्या 4-5 वर्ष सातत्याने आयरे गावातील जे शाळेसाठी आरक्षित भूखंड होता याचं आरक्षण बदलून हा जलकुंभासाठी आपण आरक्षित केला आणि आज सातत्याने पाठपुरावा करून अमृत योजनेमधनं त्याची निधी उपलब्ध करून त्या जलकुंभाचं काम एकदम जोमाने सुरू आहे. परंतु माझी अशी कल्पना आहे की भविष्याचा जर आपण विचार केला, भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर आज संपूर्ण लोड हा आयरे रोडवर
जो संप आहे, संप पंप आहे याच्यावर ते म्हात्रे नगर, तुकाराम नगर, सुनील नगर, आयरे गाव हा संपूर्ण परिसर याच्यावर ते डिपेंड आहे. तर त्यामुळे आयरे गावाची वाढती लोकसंख्या नजरेत घेऊन आपण आयरे गावामध्ये संप पंप मंजूर करावा, जेणेकरून महापालिकेचा बायपासने पाणी त्या संपमध्ये पडत राहील आणि आपण जो नवीन जलकुंभ बांधतोय याच्यात आपल्याला वाटेल तेवढा आपण झोन जनरेट करून त्याच्यामध्ये तो पाणी घेत राहू, जेणेकरून जो आयरे रोडवरचा जो लोड आहे तो कमी होईल आणि आयरे गावाला आणखीन पाणी पुरवठा आपण व्यवस्थितपणे करू शकतो. आयरे गावामध्ये 3 झोपडपट्ट्या आहेत, ज्योतिनगर, समतानगर, सहकारनगर. खरं तर मला झोपडपट्टी हा शब्द उच्चारणं आवडत नाही, परंतु ही जी मागास वस्ती आहे आयरे गावातली याचं बऱ्याच वर्षापासून माझं पाठपुरावा सुरू आहे की यांचं पुनर्वसन धोरण तयार करण्यात यावं. SRS या कोणत्या स्कीममध्ये, DSUPमध्ये यांच्यासाठी एखादी स्कीम आणून कोणतंही आरक्षण असेल तो तिथला काढून त्यांचं पुनर्वसन ज्योतिनगरच्या ठिकाणी, समतानगर, सहकारनगरचा तिथल्याच ठिकाणी हा त्यांचा पुनर्वसन व्हावा. या सर्व स्थानिक जे गेल्या 25, 30, 35 वर्ष आयरे गावात राहत आहेत यांच्यासाठी कोणती तरी घरकुल योजना आणून यांच्या सर्वांसाठी आयरे गावातच पक्की घरं उपलब्ध करण्यात यावी. यासाठी कोणती तरी स्कीम शासनाकडनं खासदार साहेबांनी आणण्यासाठी प्रयत्न करावे. 12वा विषय की मी आतापर्यंत 4 ते 5 वेळा याचा पत्रव्यवहार केलेला आहे की आयरे गावात पोलीस बीट झाली पाहिजे. आज रामनगर पोलीस स्टेशन हा जरी आयरे गावापासून 1.5-2 किलोमीटरवर असला तरी आयरे गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आयरे गावामध्ये कोपर स्टेशन्स आहे. उद्या आयरे गावामध्ये 2 साईडनी पटऱ्या जात आहेत, रिंग रोड जात आहे. त्यामुळे इकडे भविष्यात गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाणही वाढवू शकतो. तर त्यासाठी आयरे गावाच्या नागरिकांच्या सोयीसाठी एक आयरे गावाच्या इथे एंट्रीवर आम्ही जागासुद्धा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. तर एक पोलीस बीट कायमस्वरूपी व्हावा, पोलीस चौकी व्हावी, जेणेकरून तिथे पोलीस यंत्रणा काम करतील आणि आयरे गावामध्ये काही गैरव्यवहार होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आयरे गावासाठी माझं विजन, आयरे गावासाठी माझी काम करणारी असली इच्छाशक्ती सर्व नजरेत घेऊन आयरे गावाला खासदार साहेबाने आपल्या खासदार निधीतनं जास्तीत जास्त निधी द्यावी आणि महायुतीच्या दुसऱ्याही कार्यकर्त्यांना निधी देत असताना आम्हाला महायुतीचे कार्यकर्ते म्हणून विश्वासात घ्यावं, जेणेकरून आम्ही आमचा विजन सुद्धा सांगू आणि जी निधी आपण आयरे गावासाठी आणू ती माझ्या किंवा त्यांना साठी महत्त्वाची नसून ती नागरिकांसाठी महत्त्वाची असली पाहिजे. त्यासाठी आयरे गावासाठी जास्तीत जास्त निधी द्यावी आणि निधीचं वाटप करत असताना आम्हाला महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ, जेणेकरून नागरिकांचे आपण आणखीन विषय मार्गी लावू शकतो. हे संपूर्ण विषय मी खासदारांशी निवांत चर्चा केलेले आहे, खासदारांपर्यंत पोहोचवलेले आहेत. त्यांनी नक्कीच याच्यावर सकारात्मक भूमिका घेतलेली की आपण हे सर्व विषय आयरे गावाचे महत्त्वाचे आहेत आणि यासाठी नक्कीच मी पाठपुरावा करेन आणि सहकार्य करेन असं खासदार साहेबांनी आपल्याला शब्द दिले. तरी मित्रांनो, खरोखर विजन असणारा, खरोखर विकासावर बोलणारा असा एक खासदार, असा एक उमेदवार आपल्याला महायुतीने दिलेला आहे. तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की खासदार साहेबांना आयरे गावांना आपल्याला प्रचंड मतं द्यायची. आपल्याला तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान होताना बघायचे, ज्यांच्या हातात देश एकदम सेफ आहे, ज्यांच्याकडे एक विजन आहे आणि जे खरोखर महाशक्ती देशाला बनवू शकतात, जे प्रगतिशील विकसित भारत घडवू शकतात, असा नेतृत्व आपला NDAचा आहे. तरी नरेंद्र मोदीजींसाठी, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसाठी दोघांची हॅट्रिक होणार आहे. मोदी साहेब परत पंतप्रधान होणार आहेत, खासदार साहेब परत संसदमध्ये जाणार आहेत. तर यांची दोघांची हॅट्रिक होत असताना आयरेगाव कुठेही मागे राहता कामा नये. आयरे गावातनं रेकॉर्ड ब्रेक मतदान झाला पाहिजे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं बटन क्रमांक 3 निशाणी आहे धनुष्यबाण. हा बटन दाबून माननीय नरेंद्र मोदीजींसाठी, कल्याणच्या हितासाठी, आयरे गावाच्या विकासासाठी परत खासदार साहेबांना आपण सर्वांनी
प्रचंड मताने निवडून द्यायचंय असं मी आयरे गावातील सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करत आहे. 20 मेला मतदान आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल, तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील. परंतु आपण सगळ्यांनी सकाळी 7 वाजता हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यासाठी 7 ते 10 मध्ये मोठ्या संख्येने निघायचे आणि 3 नंबर धनुष्यबाणासमोरील बटन दाबून श्रीकांत शिंदे साहेबांना प्रचंड मताने विजय करायचे. धन्यवाद. जय श्रीराम.